मग काय गडबड. आज आलोय भाई पुण्यात. आई जवळ काल विषय काय झाला, गाडी बिडी लोड झाली सांगुल्यात ना आपली आई घातली आणि आपला मोबाईलच चार्जिंग व्हायना यांच्यात. मग काय झाटू पट तसंच आलो, आई घातली रात्री कान 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 इथं येऊन जरा दाखवला तर आपल्याला त्यामुळे काय व्हिडिओ काढता नाही आले. आता चार्जिंग बिर्जिंग झालाय मोबाईल. आणि दुसरा विषय काय झाला, आपली गाडीचं टेम्परेचरचा इश्यू झाला थोडा नाही का. तर ती गाडी आपण इथं पुण्यामध्ये ताथवड्याला रिपेअरिंगला टाकली आणि घरी आलो. घरी येऊन आंघोळ वगैरे करून आता थोडा आराम केला. निघतो आता गाडीकडे. किती काम झालंय बघू. तिथून पुढं निघू अहमदाबादला. पप्पी 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 बाय. फादर सोडवून गेलं आता मला इथं ताथवड्यात मध्ये माल भरला होता. आपण आले आणि एसी बंद केला काय. सकाळी त्या गाडीत ज्या माल ठेवला आई जवळ त्यातलं डिझेल संपलं वाटतं. ते ड्रायव्हर येड जवळ गाडी बंद करून गेले. आता माल खराब नसून झालेला म्हणजे बरं आहे. आईची काही खरं नाही बाई. आपल्या गाडीतलं डिझेल काढून टाकतो आता 5 लिटर त्यात. गाडी डिझेल बिझेल टाकून एसी चालू केला बे ते येड हवेनी. सकाळी गाडी बंद केली होती वाटते राव. मारणाचं टेम्परेचर प्लस चालू. चुत्याक लोक असतात राव. याच्या आईचा पुढचा चांगला त्याचे डोक्याची आईच खाऊन टाकली माझं. आपल्या गाडीच्या कामाला अजून 2-3 तास लागणार आहे भाई. काय कोणाचं तोंड बघून ट्रिप चालू केली होती काय माहीत व्हायची होती. 4-5-6 दिवस झाली एक ट्रिप चालू आहे आईची भाऊ. तर बघू आज किती वेळ लागतोय गाडी व्हायला. पुढच्या ब्लॉकला बघू. पुढच्या ब्लॉकमध्ये सांगतो. चला अहमदाबादला काय म्हातारा झाल्यावर पोचतो काय काय माहीत आहे यातली.